नांदेड़ जिले के धर्माबाद नगर पालिका चुनाव के दौरान मतदाताओं को पैसों का लालच देकर सार्वजनिक कार्यालय में बंधक बनाने की गंभीर घटना सामने आई है। इसके बाद शहर में तनाव का माहौल छा गया है। इस घटना की गंभीरता को देखते हुए पुलिस ने तुरंत हस्तक्षेप किया और बंधक बनाए गए लोगों को छुड़ाने और इसके साथ ही वहां मौजूद लोगों की पिटाई भी की गई। जिला प्रशासन और पुलिस विभाग ने इस घटना का गंभीरता से संज्ञान लिया। आपको बता दें कि जिले स्थानीय निकाय में नगर परिषदों और नगर पंचायतों के लिए मतदान का दूसरा चरण आज सुबह शुरू हो गया है। राज्य चुनाव आयोग के द्वारा जिले के धर्माबाद, मुखेड़ और लोहा नगर परिषद चुनाव के लिए घोषित कार्यक्रम के अनुसार मतदान आज सुबह से शुरू हो गया है। 20 दिसंबर को धर्माबाद नगर निगम के आम चुनाव के लिए मतदान प्रक्रिया जारी रहने के दौरान खबर आई कि शहर के बन्नाली चौक इलाके में स्थित इनानी मंगल कार्यालय में एक भाजपा उम्मीदवार और उसके कार्यकर्ताओं ने मतदाताओं को पैसे बांटे। इस घटना से इलाके में कुछ समय के लिए तनावपूर्ण माहौल बन गया। शुरुआती जानकारी के अनुसार इनानी मंगल कार्यालय में लगभग 100 से 150 मतदाताओं को इकट्ठा किया गया था। आरोप है कि उन्हें मतदान के लिए बाहर जाने से पहले वहां रखा गया था। कुछ मतदाताओं ने ऐसा कहा है, जब पैसे बांटे जा रहे थे तभी अचानक हंगामा हो गया और स्थिति बेकाबू होने की आशंका थी। इस दौरान कुछ नाराज मतदाताओं ने शोर मचाते हुए आरोप लगाया कि हमें यहां बंद किया जा रहा है। घटना की सूचना मिलते ही पुलिस तुरंत मौके पर पहुंची। हालांकि ये समझा गया कि पुलिस के पहुंचने से पहले ही संबंधित मतदाता और भाजपा कार्यकर्ता वहां से भाग चुके थे और इस वजह से पैसे बांटने या मतदाताओं को बंद करने के संबंध में कोई ठोस सबूत नहीं है। पुलिस अभी तक उसे ढूंढ नहीं पाई है। इस संबंध में प्रशासन ने स्पष्ट किया है कि हमें इस घटना के संबंध में अभी तक कोई लिखित या मौखिक शिकायत प्राप्त नहीं हुई। हालांकि शिकायत प्राप्त होने पर चुनाव नियमों के अनुसार उचित जांच और कार्यवाही की जाएगी। फिलहाल कोई आधिकारिक शिकायत दर्ज नहीं की गई है। स्थिति पर नजर रखी जा रही है। साला एक ना गुमराह केला आहे पूर्ण पब्लिकला, पूर्ण पब्लिक आहे की नाही, आम जनतेला आहे की नाही, एक नाही पैसे वाटणार तर बीजेपीचे आहे की नाही, हे करणार होते। 5 पैसे कोणाला दिशाभूळ केलंच आहे त्यांनी। दिशा हे कोणतं मंगल कार्यालय? हे इनानी मंगल कार्यालय। हा, किती वेळापासून इथं मतदान? 4 घंटे झाले बसलेच लोकांना आहे की पूर्ण परेशान किती करतात। जण होते? किती जण होते? हजार किती जण होते? हा? किती जण होते? हजार पब्लिक होत। बरं, मग आज मतदान आहे ना? मतदान आहे, मतदान आम्ही काढले टाइमला जायचं नाही, आम्हीच दाखवून बोलवले। हा, आम्हीच दाखवून बोलून आहे की दिशाभूल केलं ते। अच्छा, इथं जाऊन ठेवलं? हा, इथेच आम्ही शाळेत दाखवू। चला शटर लावून आहे की नाही, ते कोणाला कोंडून ठेवायचं ते नेत केला होता त्यानं एका हिशोब। कोण थांबू काढले त्याचं नाव उल्लेख करा की? एक वार्डातली आहे, माझं नाव कमलबाई शामराव भद्रे आहे। हा, त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले, इकडं पळापळी तिकडं पळापळी, देतो म्हणून आम्हाला परेशान करायला बघा साहेब। हा, देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यायलेत काय नाही, आम्हाला काही पता नाही। आज मतदान आहे ना? हा, मतदान टाकायला गेलं नाही? मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले। थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले। मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता ते पळून गेले बघा। आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले ते लोक। इथं बसलेत, आम्ही चाय सुद्धा पिल्या नाही, आम्ही फोन सुद्धा घेतल्या नाही। हा, येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे। हा, आता आम्हाला असे परेशान करायले ते। हा, निवडणुकीच्या अनुषंगाने TV9 ला जी सकाळी न्यूज लागलेली आहे त्याच्या अनुषंगाने जसे याच्यात एका पक्ताला आणि मला या घटनेबाबत माहिती भेटली, तक्रार प्राप्त होताच FST टीम आणि पोलीस निरीक्षक यांची टीम इथं तात्काळ जे मंगल कार्यालय आहे, इनानी मंगल कार्यालय, इथं हजर झाले असता कोणत्याही प्रकारची नागरिक इथं आढळून आलेले नाहीत किंवा न्यूजमध्ये जे दाखवलेलं आहे त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे तशा प्रकार इथे आढळलेला नाही। तथापि आम्ही पोलीस निरीक्षक आणि आम्ही स्वतः पूर्ण मंगल कार्यालयाची पाहणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही गैरप्रकार आम्हाला त्या परिस्थितीमध्ये आढळलेला नाही। तथापि याची पूर्ण चौकशी करा आणि चौकशी करून अहवाल सादर करा म्हणून पोलीस निरीक्षक यांना मी सत्तेचा गैरवापर सत्तेचा गैरवापर करून आमदार मोदी यांनी अध्यक्षाचा प्रतिनिधी होऊन जे बूथवर हिंडायलेत आणि आमच्यासाठी कायदा वेगळा आम्ही एक खपून घेणार। सगळ्यासाठी कायदा असेल। पोलीसवाल्याला विनंती आहे की त्यांनी
आम्हाला कॉपरेट करावं, आम्ही त्यांना करावं. नाही तर होऊ द्या गड्या 5:30 नंतर आम्ही इथंच आहोत धर्माबादमध्ये, त्याने इथंच राहिलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे. धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार आणि आमदाराच्या पत्नीनं जो मतदार केंद्रावर जाऊन धुमाकूळ घातला हे अतिशय लोकशाहीला घातक आहे. सत्ता आणि पैशाचा माज या निमित्तानं दिसते आहे. आमदाराच्या पत्नी स्वतः उमेदवाराच्या प्रतिनिधी म्हणून मतदान केंद्रामध्ये फिरतायत. काही मतदारांना थांबून ठेवल्याच्या घटना घडत आहेत आणि मला असं वाटतं की प्रशासन देखील या ठिकाणी का गप्प आहे मला माहिती नाही, परंतु या निमित्तानं पायाखालची वाळू जेव्हा घसरते माणूस तेव्हा वेगळ्या मार्गाला जातो. तीच बाब या ठिकाणी होणार आहे. दारूवाले मटकेवाले यांना या निवडणुकीत उभा करायचं आणि दारूवाल्याचा प्रतिनिधी म्हणून स्वतः आमदाराच्या पत्नीनं राहायचं हे त्यांना जरी भूषणाचं वाटत असेल तरी हे लोकशाहीला मारक आहे असं माझं मत आहे. मतदार अतिशय हुशार आहेत. मतदान कोणाला करायचं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. अशा दडपशाहीला मतदार भीक घालणार नाही अशी मला अपेक्षा आहे. प्रशासनानं देखील याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. मैं स्वतः 4-5 बूथ में विजिट किया. अभी शांतता मतदान चालू है. किसी ऐसे अफवाह या किसी ऐसे र्यूमर्स पे एग्जैजरेशन पे ध्यान देने की जरूरत नहीं है. नांदेड़ में सर्व ठिकानी अभी तक अच्छे से शांततापूर्वक बहुत ही चांगला प्रतिसाद के साथ मतदान चालू है. धर्माबाद में भी जो भी वीडियो पर आया है उसकी वेरिफिकेशन करके हम कार्रवाई करेंगे. बट आरओ ने उस फंक्शन हॉल को पर्सनली विजिट किया है. हमारे डीवाईएसपी ने, एडिशनल एसपी ने पर्सनली विजिट किया है. अभी वहाँ पे कोई ऐसा प्रकार दिखता नहीं है और जो भी है उनका कंप्लेन लेके वेरीफाई करके हम 100% कार्रवाई करेंगे. अभी की हालत में नांदेड़ में और धर्माबाद में पूर्णपणे शांतता मतदान चालू है और कोई प्रॉब्लम नहीं है. साथ में हम लोग मिलकर अच्छे से. सर, उनका ऐसा भी आरोप लगा है कि वहाँ पर जो हमारे को 3 घंटे से यहाँ पर बिठाया गया है, भाजपा के जो कार्यकर्ता है उन्होंने हमारे को सुबह से ही बुलाया गया है और वहाँ पर पार्टी है या जिसने भी आरोप लगाया है उनकी वीडियो में वेरिफिकेशन करके हम उनको तकरार देने बुलाएंगे. अभी की जो परिस्थिति है, जो आरओ की टीम, आरओ स्वतः स्पॉट पे जाके विजिट किया और किसी ने तकरार दिया नहीं है. जिनका भी ऐसा तकरार है उस पर हम योग्यताशील कार्रवाई करेंगे. थैंक यू.